कोल्हापूरच्या जवाहरनगर परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे। टोळीयुद्धातून जवाहरनगरातील यादव कॉलनीमधील सरनाईक वसाहतीमध्ये 21 एप्रिल रोजी रात्री 11च्या सुमारास हा गोळीबार झाला आहे। यामध्ये साद शौकत मुजावर वय 23 हा युवक गंभीर जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार साद मुजावर हा वाहन आणि जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो। रात्री 11च्या सुमारास तो मित्रांसोबत घराजवळील कट्ट्यावर बसला असता दुचाकी आणि चारचाकी वाहनातून 5 ते 6 तरुण तेथे आले व त्यांनी साद याच्या दिशेने पिस्तूल रोखून 3 गोळ्या झाडल्या। त्यातील एक गोळी सादच्या पायात घुसली तर 2 गोळ्या हवेत गेल्या। यावेळी हल्लेखोरांनी डोक्यावरही वार केले। अचानक घडलेल्या हल्ल्याने जवाहरनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी राजापुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे कोल्हापूर पोलिसांना कोल्हापुरात सुरू असलेलं गोळीबार आणि खुनी हल्ल्याचं आव्हान यशस्वीपणे पेलणार का असा सवालही आता स्थानिक नागरिकांतून विचारला जात आहे।